नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाईल याची माहिती मिळेल. मित्रांनो, मी दिलेल्या शुभ अंकाचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच लाभ घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. तारीख 21 ऑगस्ट 2022, तिथी दशमी, वार रविवार, नक्षत्र मृगशिरा, योग हर्षण, करण, वाणिज आणि विष्टी. आजची चंद्र राशी आहे वृषभ राशी. आजचा राहुकाळ सायंकाळी 5:17 रात्री 6:55 राहुकाळ आहे. मित्रांनो, या काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आज तुमची आर्थिक आवक वाढेल. येत्या काही दिवसात अचानक धनलाभाचे योग आहेत. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या काही वाईट सवयी बदलाव्या लागतील. आणि एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की मेहनतीला पर्याय नाही. कदाचित यशासाठी विलंब होऊ शकतो, परंतु यश पदरात पडेल हे नक्कीच. आज मनात आशेचा नवीन किरण उगवेल. आर्थिक बाबतीत घरच्यांचा सल्ला घ्यावा, त्यामुळे आर्थिक लाभ होईल. आज जवळच्या मित्रांसोबत वेळ वाया घालवाल. कदाचित आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. मनात उगाचच नुसती काळजी उत्पन्न होऊ देऊ नका. आवडते छंद जोपासण्याचा प्रयत्न करा किंवा आवडते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्याकडून मुलांच्या काही आवडीनिवडी पुरवल्या जातील. तुम्हाला आजचा संपूर्ण दिवस मनाप्रमाणे घालवता येईल. खर्च करताना जपून करावा. तुमचा खर्च वायफळ होणार नाही याची काळजी घ्यावी. आज तुमचा संपूर्ण दिवस जोडीदाराच्या समवेत जाईल. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु तुम्ही तुमचं काम अतिशय नियोजनबद्ध कराल. त्यासाठी तुम्हाला जवळच्या व्यक्तीचा आधार मिळेल. आज तुम्हाला दिवसभर उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल आणि तुमचं कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कष्ट करण्याला कधीही मागेपुढे पाहू नका. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. आज दिवसभर मानसिक स्वस्थता जाणवेल आणि कौटुंबिक सुखही मिळेल. व्यवसायातली एखादी अडचण दूर होण्याची शक्यता आहे. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. वृषभ राशी. आज तुम्हाला अवास्तव खरेदीचा मोह टाळावा लागेल. जोडीदाराशी गप्पा गोष्टी कराल. दिवसभरात तुम्हाला प्रेमाची अनुभूती मिळेल. तुम्हाला मनाची द्विधा मनस्थिती सांभाळावी लागेल. हे करू की ते करू यामध्येच उलगडून राहाल. आज दिवसभर सर्वांशी प्रेमळपणाने वागाल. तुम्हाला तुमच्या मनातले नकारात्मक विचार सोडून द्यावे लागतील. त्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
परंतु त्याचबरोबर वायफळ खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा वाढतील. चांगली पुस्तकं, चांगलं संगीत किंवा चांगली संगत यामुळे उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतात. वायफळ खरेदी टाळण्यासाठी अवास्तव खरेदीचा मोह आधी टाळावा. तुमचं मन काहीसं सैरभैर राहील. समोरील प्रत्येक गोष्टीत तुम्ही रममान व्हाल. आज दिवसभर प्रेमाची अनुभूती येईल. निराशा झटकून कामाला लागावे लागेल. आज जवळच्या माणसांशी वादविवाद टाळावे. तुमच्या हातातील वेळ जपून वापरावा आणि त्याचा सदुपयोग करावा. तुम्हाला तुमच्या हातातील कामात गांभीर्याने लक्ष घालावे लागेल. नोकरदार असाल तर संपूर्ण दिवस चांगला जाईल, परंतु काही प्रमाणात चिडचिड होऊ शकते. त्यासाठी वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही वादविवादात किंवा बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामाच्या ठिकाणी काही अनुकूल बदल घडून येतील, परंतु तुम्हाला सावध राहावे लागेल. मित्रांसाठी किंवा मैत्रिणींसाठी काही खर्च होऊ शकतो. आर्थिक व्यवहार चांगले राहतील. ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. आज तुम्हाला तुमच्या मनाच्या चंचलतेला आवर घालावे लागेल. नातेवाईकांशी काही अंशी संबंध दृढ होतील, परंतु वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. आज कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल घडून येतील. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाचच काही गोष्टी मनात लपवून ठेवू नका. जोडीदाराशी त्याविषयी चर्चा करा. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला सतर्क राहावे लागेल, कारण फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणताही व्यवहार किंवा कामामध्ये घाईगडबड करू नका. आज तुम्हाला दुप्पट वेगाने तुमची कामं पूर्ण करावी लागतील. कदाचित अनावश्यक गोष्टींवर आज वायफळ खर्च होऊ शकतो. आज दिवसभर तुम्हाला मानसिक स्थिरता जपावी लागेल. आनंदाची गोष्ट अशी की तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडून एखादी मजेशीर भेटवस्तू मिळेल. नातेवाईकांशी तुमचे संबंध दृढ होतील. त्यांच्याकरवी तुमची एखादी इच्छा आकांक्षा पूर्ण होईल. आज केलेल्या गुंतवणुकीचा भविष्यात 100% फायदा मिळेल. आज समोर आलेली एखादी संधी बिलकुल सोडू नका. एखादी नवीन योजना राबवायची असेल तर आजचा संपूर्ण दिवस शुभ आहे. कोणाशीही टोचून बोलणे किंवा वाईट बोलणे शक्यतो टाळावे. गोड बोलण्यावरच जास्त भर द्यावा. आज तुम्हाला जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल आणि आळस झटकून कामाला लागावे लागेल. कदाचित स्वभावात उगाचच चिडचिड जाणवू शकते. स्फूर्तीचा काहीसा आज अभाव राहील. स्वतःच्या इच्छेला अनावश्यक महत्त्व द्याल, त्यामुळे वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची नाराजी ओढावू नका. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. कर्क
राशी, आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मागे केलेल्या अथक मेहनतीचे आज चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या अनुभवातून धडा घ्यावा लागेल. कोणाबद्दलही चुकीच्या पद्धतीने मस्करी करू नका. अंगलगट येण्याची शक्यता आहे. आज दिवसभर धार्मिक अनुष्ठानात तुमचा वेळ वाया जाईल. आज अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. आज दिवसभर आरोग्यात सुधारणा संभवते. कदाचित मानसिक समाधान लाभण्याची शक्यता आहे. आज तुमच्या अंगभूत कलागुणांना चांगलीच दाद मिळेल. खर्चाचे प्रमाण तुम्हाला स्वतःला लक्ष घ्यावे लागेल. जोडीदाराच्या वागण्याचा आज अचंबा वाटेल. कदाचित मनाविरुद्ध काही कामं घडण्याची शक्यता आहे. धार्मिक कामामध्ये आज दिवसभर मन गुंतवाल. येत्या काही दिवसात तुम्ही करत असलेल्या मेहनतीचं फळ मिळण्यास सुरुवात होईल. आज तुमच्या व्यावसायिक समस्यांवर किंवा अडचणींवर बुद्धी कौशल्याने मात कराल. आज तुम्ही काहीसे चिंतामुक्त व्हाल. हाती घेतलेल्या कामात निश्चितपणे यश मिळेल आणि भरपूर नियोजन करून तुम्ही काम पूर्ण कराल. एक महत्त्वाची गोष्ट अशी की एखादी नवीन संधी उपलब्ध होईल. त्यामुळे आर्थिक चंचलता जाणवणार नाही, परंतु कामाची दगदग जाणवण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत काही गैरसमज होण्याची शक्यता आहे, परंतु आज तुम्हाला तुमच्या भावंडांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. आज जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे, परंतु प्रवासात नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तरुणांचे विचार जाणून घ्या. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. सिंह राशी, आज तुम्हाला तुमची सामाजिक बांधिलकी जपावी लागेल. तुमच्याकडे असलेल्या कलेचे सर्वांतर्फे कौतुक केले जाईल. आज तुम्हाला नातेवाईकांना सांभाळावे लागेल, परंतु त्यासोबतच थोडा वेळ स्वतःसाठी देखील काढावा लागेल. तुम्हाला तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लक्षात ठेवा, तडजोडीला आणि मेहनतीला पर्याय नसतो. मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही बाबतीत अतिविचार करणे योग्य नाही, हे लक्षात ठेवा. आज प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल. तुम्हाला तुमच्या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडावे लागेल आणि सामाजिक बांधिलकी जपावी लागेल. व्यावसायिक असाल तर आर्थिक चढ उताराकडे लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांचे काही प्रश्न समोर येतील, ते तुम्हाला सोडवावे लागतील. स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. काही नवीन अनुभवातून शिकायला मिळेल. वादाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करावे लागेल. आज तुम्हाला जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल, परंतु थोडेफार मनाचेही ऐकावे लागेल. हाती घेतलेल्या कामात निष्काळजीपणा करून चालणार नाही. आज दिवसभरात तुमच्या मनातील एक इच्छा पूर्ण होईल. लॉटरी, रेस किंवा जुगारापासून दूर राहावे लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये
स्त्री वर्गाची मदत होईल. स्त्रियांच्या मदतीने किंवा त्यांच्या सहाय्याने चांगलाच आर्थिक लाभ होईल. गोड बोलून सर्वांकडून काम करून घ्यावे लागेल. निर्धारित कामं वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कदाचित वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. संयम ढळू देऊ नका. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. कन्या राशी. आज तुमच्यासाठी गुंतवणुकीचा दिवस आहे. आज केलेली गुंतवणूक भविष्यात 100% फायदेशीर ठरेल. आज दिवसभर आरोग्याच्या तक्रारी सतावणार नाहीत, परंतु वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात आणि त्या वादामुळे तुमची मनस्थिती खिन्न होऊ शकते. त्यासाठी इतरांवर विसंबून राहू नका आणि क्षुल्लक गोष्टींवर अडून राहू नका. सामंजस्याने कोणताही प्रश्न सुटत असतो, हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला तुमच्या संपर्कातील लोकांची मदत मिळेल. काही मोठ्या ओळखींतून कामे मिळण्याची शक्यता आहे. काही टेंडरही पास होतील. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. एखाद्या जवळच्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे, परंतु प्रवासात त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. काही बाबतीमध्ये अपयशाने खचून जाऊ नका. तुम्हाला पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभे राहावे लागेल. आज अचानक धनलाभाचे योग आहेत. एखादी नवीन गुंतवणूकही फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी किरकोळ वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. एखाद्या व्यवहारामध्ये कमिशनमधून चांगला लाभ होईल. आज नवीन तंत्र शिकण्याकडे तुमचा कल राहील. व्यवसायात कुठल्याही प्रकारचे धाडस करताना सावध राहावे लागेल. भाग्यावर विसंबून राहू नका. मनगटाचा जोर दाखवावा लागेल. आज मित्रांची नाराजी ओढावू शकते. सहकार्यांशी वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल, कारण त्यांच्याकडून नुकसानीची शक्यता आहे. नातेवाईकांकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. हाताखालील लोकांकडून विश्वास संपादन कराल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. तुळ राशी. आज तुमच्या मुलांशी वादविवाद होऊ शकतो. घरामध्ये भावनिक घटना घडू शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सावध राहावे लागेल. कुठल्याही कामात घाई गडबड टाळावी. आज जमेची बाजू अशी की अचानक धनलाभाचे योग आहेत. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. मानसिक द्विधा मनस्थिती टाळावी लागेल. आज हाती घेतलेल्या कामात मनाजोगते यश प्राप्त कराल. तुम्हाला तुमचे सहकारी वेळेवर मदत करतील आणि केलेल्या कामाचे समाधान मिळेल. अनपेक्षित धनलाभाने तुम्ही खुश व्हाल. नोकरदार असाल तर नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण दिवस चांगला जाईल. नातेवाईकांकडून एखादी सुखद बातमी मिळेल. संपूर्ण दिवस आनंददायी पद्धतीने घालवाल. भागीदारीच्या व्यवसायांमध्ये
चांगलाच लाभ होईल. आज तुमच्या प्रिय व्यक्तीचा किंवा जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल. कुटुंबामध्ये भावनिक घटना घडू शकतात, त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. संपूर्ण दिवस संमिश्र घटनांचा दिवस असेल. नोकरीत सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या मनामध्ये कदाचित गोंधळ निर्माण होऊ शकतो. घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका. आज तुम्हाला ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. बऱ्याच दिवसापासून अडकून पडलेले प्रश्न आज सुटण्याची शक्यता आहे किंवा मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमची गुंतवणूक वाढवावी लागेल, त्यामुळेच व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन एखादी योजना तुम्हाला साकारावी लागेल. मोठ्या व्यक्तीच्या संपर्कातून धनलाभ होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक प्रश्न सुटतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक राशी. आज तुमच्या घरातील वातावरण संमिश्र राहील. कदाचित नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या प्रेमसौख्यात आज वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून धनलाभाची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायातही नफा कमवाल. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढाल. आज तुम्ही तुमच्या मुलांबरोबर खेळीमेळीचे वागाल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला आनंद हा आपणच शोधावा. जुन्या गोष्टी फारशा मनावर घेऊ नये. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका. भविष्यात तेच कामं येतील. घरगुती वातावरण संमिश्र प्रकारचे राहील. धड सुखही नाही आणि धड दुःखही नाही अशी अनुभूती आज येईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आणि त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही करत असलेल्या कामातून आज समाधान लाभेल. परंतु उगाचच मनात कुठल्याही चिंतेला घर करू देऊ नका. तुमचे प्रेमसंबंध आज अधिक दृढ होतील. व्यावसायिक असाल तर नवीन संधी चालून येतील. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. दिवसभर प्राकृतिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन मैत्री किंवा नवीन ओळखी तुमच्या जनसंपर्कात भर टाकतील. कदाचित काही सुखद परिवर्तन घडून येईल. त्यामुळे तुमच्या मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल चिकाटी अधिक वाढवावी लागेल आणि घरातील प्रश्न सामोपचाराने आणि सामंजस्याने सोडवावी लागतील. कुठलेही काम करताना सरळ मार्गाचा अवलंब करावा आणि समोर येणारं कोणतंही काम करण्याची तयारी ठेवावी. रेस किंवा जुगार किंवा लॉटरी यातून चांगलाच नफा कमवाल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. आज कदाचित कामासाठी बाहेरगावी राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर असताना बेसावधपणाने वागू नये. आज तुमच्यावर असलेल्या कामाचा बोजा वाढू शकतो, परंतु याही समस्येतून मार्ग निघेल. आज कोणत्याही कामात हात घालताना साहस दाखवावे लागेल. दूरचे प्रवास करताना जपून करावा. प्रवासात नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
तुम्हाला तुमचे नवीन उद्दिष्ट सावधपणे हाताळावे लागेल. विनाकारण आलेली निराशा झटकून कामाला लागावे लागेल. आज कौटुंबिक कामात मन रमवाल. काही व्यक्तींना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, परंतु प्रकृतीची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी. मनोरंजनाकडे अधिक लक्ष असू द्यावे. चांगली पुस्तकं, चांगलं संगीत हे तुम्हाला यातून बाहेर पडण्यास मार्ग दाखवतील. क्षुल्लक समस्येकडे दुर्लक्ष केलेले बरे. किरकोळ कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु दिवसभरात काही उत्साहवर्धक घटना घडतील. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून भेटवस्तू मिळेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या केलेल्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण दिवसभर आनंदी आणि सुखद राहील. विवाह इच्छुकांचे विवाहविषयक बोलणी पुढे सरकतील, परंतु परिश्रम घेणे सोडू नका. काही गोष्टींसाठी योग्य वेळ येऊ द्यावी लागते. कुठलेही काम जिद्दीने पार पाडाल. तुमच्या आत असलेला उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायातून चांगलाच आर्थिक लाभ होईल. वयाने लहान असलेल्या व्यक्तींशी मतभेदाची शक्यता आहे. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मकर राशी. आज सामाजिक कामात सहभाग घेऊ नका, कारण दगदग आणि धावपळ होऊ शकते, परंतु तुम्हाला ती टाळावी लागेल. रेस, जुगार, लॉटरी यातून आज धनलाभ संभवतो. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. मुलांमुळे तुमच्या घरात खेळकर वातावरण राहील. आज दिवसभर करमणुकीवर भर द्यावा. जोडीदाराशी वादाचे मुद्दे फार ताणू नका. आर्थिक बाबतीत तुम्हाला अतिशय सतर्क राहावे लागेल. कोणाच्याही योग्य सल्ल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका. कदाचित भविष्यात नुकसान होऊ शकते. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. आज जमेची बाजू अशी की काही प्रलंबित कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे. आज सार्वजनिक बाबतीत कोणताही सहभाग घेऊ नका, त्यामुळे नुकसान होईल किंवा मानसिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आज तुमचं कौटुंबिक वातावरण स्थिर आणि सुखमय राहील. आरोग्य जपण्यासाठी खाण्यापिण्याची पथ्ये पाळावी लागतील. लक्षात ठेवा, मेहनतीला पर्याय नाही. आजचा संपूर्ण दिवस मजेत जाईल. कदाचित अपेक्षित प्रेम मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन गोष्टी आत्मसात करण्यावर भर द्याल. तुमच्या हातून कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडेल, त्यामुळे पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. एखादी सुखद घटना घडू शकते. आज जुन्या काही रखडलेल्या कामांना गती येईल, त्यामुळे अनपेक्षित धनलाभाचे मार्ग खुले होतील. आज तुमच्या मनाची चलबिचलता कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे तुमचा थोडा उत्साह वाढेल. बोलण्याच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. मनाचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा आणि योग्य संधीचा लाभ घ्या. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी.
आज जोडीदाराच्या सहवासात मन रमून जाईल. कदाचित मनातील गैरसमज दूर होऊन तुमच्या दोघांमधलं प्रेम वाढण्याची शक्यता आहे. आज आर्थिक चिंता मिटण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळतील. संपूर्ण दिवस तुमचं मन प्रसन्न राहील, परंतु कोणत्याही प्रलोभनापासून तुम्हाला दूर राहावे लागेल. आज मानसिक उत्साह वाढेल. कौटुंबिक कामात अधिक वेळ घालवाल आणि स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न कराल. आज दिवसभर तुमचा आत्मविश्वास 100% वाढेल, त्यामुळे अधिक जोमाने कामं कराल. आज तुमच्या मनात असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल, त्यामुळे तुमचं मन दिवसभर प्रसन्न राहील. परंतु अतिशिस्तीचा बडगा करू नका. आज भूतकाळातील काही गोष्टींची जाणीव जागृत होईल. पोटाच्या किरकोळ तक्रारी सतावण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा, त्यामुळे कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. आज दिवसभर तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचं नियोजन करून कामाचं स्वरूप पक्क करून काम करावं. कोणत्याही कामात अतिघाई उपयोगाची नाही. आज तुम्ही तुमच्या मुलांचे लढीक हट्ट पुरवाल, परंतु क्रोधाला आवर घालावे लागेल. कोणत्याही बाबतीत प्रतिक्रिया देणं टाळा. वैवाहिक सौख्याला आज जास्त प्राधान्य द्याल. व्यवसाय करत असाल तर अतिशय आनंददायी दिवस जाईल. थोरा मोठ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करावे लागेल. एकूणच शुभ तुमच्यासाठी दिवस राहील. शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे लागेल. कुठलीही परिस्थिती संयमाने हाताळावी. तुमच्या कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवावे लागेल, कारण काही बदल तुम्हाला त्रस्त करू शकतात. त्यामुळे तुम्हाला संयमाने वागावे लागेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. रोजच्या कामात तुम्हाला अधिक वेळ घालवावा लागेल. कदाचित काही नावडती गोष्ट करावी लागू शकते. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून एखादी आनंद वार्ता समजेल. काही गोष्टींबाबत अतिविचाराने वागून चालणार नाही. परिस्थितीनुसार संयम बाळगावा. तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ नका. विचार केल्यास समस्याचे निराकरण सापडू शकते. आज तुम्हाला उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घेण्याची गरज पडेल. तुम्हाला तुमच्या मित्रांची आज चांगलीच मदत मिळेल. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. तुमच्या हातून आज सामाजिक क्षेत्रात मदत होईल. सार्वजनिक केलेल्या कामांमधून तुम्हाला प्रशंसा मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि समाधान अनुभवाल. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा. आज तुम्हाला स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. नेहमी आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा.
आज तुम्ही संपूर्ण दिवस मनाप्रमाणे घालवाल. कोणत्याही व्यक्तीकडे किंवा टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. आज तुमच्या हातून गरजूंना मदत होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला एखादी महागडी भेटवस्तू द्याल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मित्रांनो, हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.